शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो। शिंदे साहेबांचा या गोरेगाव नगरीमध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वांतर्फे आपण शिंदे साहेबांचं स्वागत करत आहोत। धन्यवाद। शिवसेना यांच्या स्मरणार्थ सरकारी नोकर भरती प्रशिक्षण केंद्र आणि हा सगळा मोफत प्रशिक्षण केंद्र आहे। फक्त नाम मात्र 1000 रुपये आम्ही घेणार प्रत्येक विद्यार्थी करून। सध्या जो कोचिंग सेंटर आहे 35,000 40,000 घेतात कोचिंग साठी, पण आम्ही फक्त 1000 घेतो, कारण जे काही वस्तू मोफत होते ना त्याचा काही महत्व लोक समजत नाही। तो काहीतरी 1000 रुपये द्या, आम्हाला पाणी बिजलीचा बिल येऊ द्या, बिल भरू द्या मला, आणि एकदम मोफत प्रशिक्षण घ्या। मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारे जो आमचे तरुण मित्र आहेत त्यांच्या मनात सरकारी नोकरीमध्ये जाण्याची एक इच्छा होतो, त्यांच्यामध्ये एक स्वप्न असतो। बँकामध्ये, रेलमध्ये, पोलीस भरती, MPSC, UPSC, आर्मीची, आता सर्व प्रकारची जो रेल्वेची सरकारी नोकरीची जो व्यवस्था आहे, जो त्याच्यासाठी जो स्पर्धात्मक परीक्षा होतो त्या स्पर्धात्मक परीक्षा तिकडे आम्ही ट्रेनिंग देणार। मी ट्रेनिंग नाही देणार, हा जो आमच्या प्रशिक्षण केंद्रात त्याचे संचालक आहेत। म्हणजे खरं म्हणजे सध्या लोकांना अतिरेक्यांनी पाकिस्तानाच्या माध्यमातून अतिरेक्यांनी 26 लोकांना मारलं आणि त्याचा वचपा ज्या पद्धतीने आपल्या जवानांनी केला त्या सर्व जवानांना सॅल्यूट करतोय। ज्या पद्धतीने कुस्ती आपला आखाडा केला त्या पद्धतीने पाकिस्तानाला देखील चीज भारताच्या जवानांनी केलंय, त्यांना माझा सॅल्यूट आहे। आणि या सर्व जवानांच्या मागे सर्व भारतवासीय इम्प्लिमेंटेशन या 4 महिन्यामध्ये करून जास्तीत जास्त लोक, आणि याच्या पुढचं टार्गेट लोकांना घरकुल चांगलं देणं, आणि त्याच्या कारणाने न असल्या कारणाने झोपडपट्ट्यामध्ये राहत नसल्या कारणाने मुली देखील मुलांना द्यायला आता घाबरायला लागलेत। मुली म्हणतात बाबा तुझ्याकडे काय बिल्डिंग मध्ये घर आहे का, मी या झोपडपट्टीत येणार नाही। आणि यासाठी आपला नारा असेल इलेक्शनचा, सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले 4 महिन्यामध्ये इलेक्शन घ्यावे, या वेळेला आपला नारा असेल शिवसेना प्रमुखांचं स्वप्न 40 लाख झोपडपट्टी असे स्वप्न मी पूर्ण करणार, आम्ही मंत्री आपण आहोत, या पद्धतीने आपण आदेश द्यावे एवढी माझी मागणी करतो। जय भवानी, भारत माता की, भारत माता की। आता बराच वेळ आपण बसलेला, त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही। मी एकदम थोडक्यात शुभेच्छा या ठिकाणी देणार आहे। आज संजय निरुपम यांनी अतिशय चांगली 3 कामं केलेली आहेत। एक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं धर्मवीर आनंद दिघे सरकारी नोकरी भरती प्रशिक्षण केंद्र, आणि एक मातीचा पैलवान लोकांचा आखाडा। आता मॅटवर गेले परंतु संजय निरुपम हे मातीचा आखाडा, या मराठमोळा मातीचा आखाडा विसरले नाही। मी संजय निरुपम यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आता सगळे इथं संजय निरुपम पण आहेत आणि प्राध्यापक संजय मोरे हे पण आहेत, आणि त्यांनी आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संजय चांगले आहेत। सगळे संजय सारखे नसतात की सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्या भूमिपुत्राला नोकरी मिळाली पाहिजे, ती सरकारी नोकरी मिळण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रशिक्षण त्यांच्या नावाचं केंद्र केलेलं आहे। आणि म्हणून संजय मोरे
यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि संजय निरुपम यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घरामध्ये अभ्यास करण्याची सोय नसते, छोटं घर आहे आणि त्या घरामध्ये अभ्यास कसा करायचा। समिती ही देखील काम करते, लोकाधिकार समितीचे लोक पण आपल्याकडे आलेले आहेत आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आपल्या भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्या काळामध्ये सुधीर भाऊ जोशी यांनी चांगलं काम केलं, डोंगरा एवढं काम केलं आणि म्हणून त्यांचा कित्ता गिरवण्यासाठी संजय निरुपम त्या मूळ कामाकडे वळले। या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची केंद्र जी आज उभी राहिलेली आहे, अशा प्रकारची केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला उभी करायची आहे आणि खऱ्या अर्थाने गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या अभ्यासिका आणि नोकरी प्रशिक्षण केंद्राचा लाभ झाला पाहिजे। यासाठी या दोन्ही उपक्रम हाती घेतले ते अतिशय अभिनंदनीय आहे। खऱ्या अर्थाने आपण बघतो की मध्ये चांगली क्षमता आहे, मुलं हुशार असतात, पण त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते आणि अनंत अडचणींवर मात करून आपण पाहतो गरीब घरातली मुलं पण आज मेरिटमध्ये येतात, चांगले गुण मिळवतात आणि आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव करतात। आणि खरं म्हणजे आज जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ आपल्याकडे तयार झाले। अशा मेहनती आणि अभ्यासू विद्यार्थ्यांमधून नारायण मूर्तींसारखे उद्योगपती देखील जन्माला येतात। अभ्यासिका बाळासाहेबांचा आशीर्वाद या विद्यार्थ्यांना जरूर लाभेल। त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार काय होते या ठिकाणी आज बाळासाहेब नेहमी म्हणायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा आणि म्हणून आज या ठिकाणी नोकरी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे। आज मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मी होतो तेव्हा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, परवाच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला, नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केलं। या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं आणि नोकरदार माझ्या लाडक्या बहिणी, शिक्षक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गिरणी कामगार आणि औद्योगिक कामगार देखील जे नोकरी करतात त्यांना देखील त्या घरांमध्ये सवलतीची घरं मिळाली पाहिजे हा आपण त्यामध्ये आपण निर्णय घेतला। आणि म्हणून या मुंबईमध्ये या झोपडपट्ट्या रखडलेल्या आहेत, जे माडाचे इमारती त्यांचा अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आहे, हे प्रकल्प पुढे नेण्यासाठी आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे। आणि म्हणून फक्त आता SRA म्हाडा नाही तर MMRDA, BMC, सिडको, MIDC, MSRDC, महाप्री या सगळ्या सरकारी प्राधिकरणाला आपण यामध्ये सामील करून घेतलेला आहे। रवींद्र वायकर जी म्हणाले की या ठिकाणी टोल लाडकी बहीण योजना आपण केली। मी लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी किती काही म्हटलं, कोई भी विपक्ष वाले कहेंगे कि ये लाड़की बहन योजना बंद हो जाएगी, लेकिन मैं कहता हूँ ये लाड़की बहन योजना कभी भी बंद नहीं होगी। लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। विरोधी पक्षाने किती आवडळापट केली तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती कायम सुरू राहणार हा शब्द आमचा। जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत, लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी लखपती असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांना न्याय देणं असेल, या सगळ्या ज्या काही योजना आम्ही जाहीर केल्या त्या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आमचं सरकार
प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही. मागच्या वेळेस एका सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाईट बिल माफ केलं, वीज बिल माफ केलं, घोषणा केली, निवडून आले. निवडून आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून विजेची बिलं पाठवली. बोले निवडणुकीमध्ये जे सगळं वचन दिलेलं असतं ते सगळं पाळायचं नसतं. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, अशी प्रिंटिंग मिस्टेक करणारे आम्ही नाही. दिलेला शब्द पाळणारे आपली महायुती सरकार आहे. आणि म्हणून महायुती सरकारने अनेक निर्णय आपण घेतले. टोल नाक्याचा निर्णय पण घेतला. मुंबई एंट्री पॉइंट हे ऑक्सिजन पार्क तयार करणं, मुंबईतले रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे, हा पहिला निर्णय आपल्या सरकारने घेतला. पहिला निर्णय घेतला. खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आता रस्त्यांची कामं सुरू आहे. मी आजही नाले सफाई बघायला गेलो होतो. नाले सफाईचा पाणी दौराही मी केला, रस्त्यांचाही पाणी दौरा केला. सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कुटुंबातला जेव्हा मुख्यमंत्री होतो, जेव्हा सीएम होतो, चीफ मिनिस्टर, तेव्हा लोक मला म्हणायचे सीएम म्हणजे टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून सर्वसामान्यासाठी जे जे काय करायचं ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण जे काय हे उभं केलंय हे अजून वाढवा, पुढे जा. आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो, रवींद्र वायकर यांनी मगाशी पेहलगामला झालेल्या हमल्याबद्दल या ठिकाणी भाष्य केलं. जेव्हा आपले महाराष्ट्रातले लोक तिकडे अडकले होते, ते माझ्याशी फोनवर चर्चा करत होते, घाबरले होते. आम्हाला लवकर महाराष्ट्रात आणा, आम्हाला लवकर महाराष्ट्रात आणा. मग मी एकनाथ शिंदे तर इर्शाळवाडी पण करतो, कोल्हापूरला पण जातो, सांगलीला पण जातो, महापुरात उत्तराखंडला पण जातो, केरळमध्ये पण जातो. मग जेव्हा माझे महाराष्ट्रातले कुटुंबीय जेव्हा काश्मीरमध्ये अडकले, तेव्हा एकनाथ शिंदे इथं कसा स्वस्त बसू शकतो. आणि मी गेलो आणि त्यांना घेऊन आलो. आणि म्हणून कानवर केला. बेकसूर निरपराध लोकांना मारलं गेलं. त्या ठिकाणी 26 लोक मारले गेले. आणि आपल्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप केलं, त्या सिंदूर पुसण्याचं का पाप केलं. आणि त्यांना म्हणूनच आपल्या लष्करी जवानांनी धडा शिकवण्याचं काम केलं, जशा तसं उत्तर दिलं. आणि म्हणून तिकडे एक घोडेवाला होता, आदिल नावाचा मुसलमान होता. तो म्हणाला क्यों मार रहे इनको, मत मारो मत मारो. त्यांना यात्री लोकांना सांगत होता आप चलो निकलो जल्दी भागो. पण अतिरेक्यांनी ऐकलं नाही. अतिरेकी आतंकवाद्यांची शेवटला त्याची झटापट झाली आणि त्यांनी त्याच्या अतिरेक्याची बंदूक पकडली. दुसऱ्या अतिरेकाने येऊन त्याच्या मागे गोळी घातली आणि त्याला ठार मारलं. तो गरीब होता आदिल, तो मुसलमान होता. पण आपल्या यात्रेकरूंना बचावासाठी, वाचवण्यासाठी तो पुढे आला. आपले कार्यकर्ते त्याच्या घरी गेले, त्याच्या आई वडिलांना भेटले, त्याला 5 लाख रुपयाची मदत केली. आणि त्यानंतर त्याचं घर, मोडलेलं तुटलेलं घर होतं, ते बांधण्याचं काम देखील आपले लोक करतायत. आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे. आणि म्हणून आज मला अभिमान आहे. काल UAE मध्ये मुस्लिम कंट्री आहे, पण तिथं आपल्या खासदारांचं डेलिगेशन गेलंय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तिकडे गेले, ते डेलिगेशनला लीड करतायत. इथल्या UAEच्या सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आम्ही भारताबरोबर आहोत, भारत देशाबरोबर आहोत, दहशतवादाबरोबर आम्ही नाही. आणि म्हणून पुरं जग आज भारताबरोबर आहे. आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की देशभक्त हिंदू मुसलमान हे देशभक्त आपले आहे.
बाळासाहेब सांगायचे जे देश बघतात ते कुठल्याही, पण इथं राहून पाकिस्तानचे गुणगान गायचं हे आपले नाही. आणि म्हणून आज अशा आदिल नावाच्या एक गरीब कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील शिवसेनेने केलेलं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी आपल्याला संजय निरुपमजी, तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे. या ठिकाणी आम्ही ठाण्याला चिंतामणराव देशमुख IAS प्रशिक्षण योजना सुरू केली. तिथून अनेक लोक IAS झाले.